नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर भाई इकडे पूर्ण अंधार आहे, होऊ शकता. तर आता आपण चाललं कामाले. तर चला मग आता कामाला जातो बा. बढियापैकी गाडी काढतो आता. तयारी की झाली मस्त पैकी आपली. तर ये अपनी गड्डी है यहाँ पे. तो अभी निकालते गाड़ी. गाड़ी स्टार्ट हो गई. तो चलो अभी काम पे जाते हैं. तर आता घरी चाललो बा. बढ्यापैकी सुट्टी उट्टी की झाली, मस्त आलो बा आता. तर गाईज असा रोड आपल्या गावचा. तर आता घरी जातो मस्तपैकी. तर चला मग आता घरी जातो बा. तर आता घरी पोचला, हातपाय की धुतली बढ्यापैकी मी ना. तर आता जेवण करून राहिलो बा. पाहू शकता बेसन आहे, कांदे आहे, मुळा आहे, पोळ्या आहे आणि खिचडी पण आहे तिकडे ठेवली आहे. मस्तपैकी आता जेवण करतो, मग आपल्याला कामं करायचे. तर आता उठा रानाले चाललो बा मी, चुमड्या सोबत. तर आज फशिपले गेलतो बा कामाले, आहे का नाही. तर आता कुटर उटर की भरतो मस्त, आहे का नाही. तिकडे सूर्य पाहू शकता गायस, आहे ना. तर आता जेवण की केलं बा मस्त पैकी. साला डब्बा आज म्हणजे कसा आहे, पुरलाच नव्हता. सकाळीच जेवलो मी 7 वाजता. मग नंतर 12 वाजता जेवायची सुट्टी झाली. तर 6ला म्हणजे 7 वाजताच पूर्ण खतम केला. मग 12 वाजता कंपनीमध्ये कसं आहे, म्हणजे तिथं 50 का 60 रुपये थाली भेटते भाई. ते खाणं परवडत नाही, आणि कारण की चांगली बनत बी नाही त्या कारणानं. तर मग आता मस्त पोट भरून जेवण केलं. आता कुटार उटार की भरतो, ठीक आहे. कुटार उटार की भरलं मी ना, पाहू शकता गाईस. 2 चिमड्या कुटाराच्या भरल्या मी ना. इकडे सूर्यभाऊ आहे. तर ह्या 2 चिमड्या घरी नेतो, ठीक आहे. तर आता आपल्याला कुटार उटार घ्या आणलं बा कायदा मस्त पैकी. तर आता धुवाचा आपल्याला काय म्हणते कुटार म्हणजे गोंडा. हे इकडे 2 जण गेले, आवाज देऊन राहिले होते आपल्याला. तर आता ह्या गोंडा धुतो, म्हणजे पाण्यामध्ये बुचकाळ भास्काळ करून आले वाटते ते गाईच, पाहू शकता. हे काय म्हणतं, काय म्हणते, हे धंदे राहिले का म्हटलं, हेच काम राहिले का. हो या काय म्हणतं, काही नाही. कुठं गेलता, कुठे गेलतो का, हा काटलात. काटोलात खायला पोरी पाहिले. हो तुला तर माहिती आहे, काय विचारायला. हा कोण, हा कुठं गेलता, काटोले कायच्यासाठी. सांगितलं ना, हम्म. साबण का पोरी तुम्ही. तर गाईज ह्या गेलता म्हणते पुरीले भेटायले. तर आपल्याला आता कुटार उटार धुवायचा बाकायदा. फोटो काढून द्याले. तर आता आपलं कुटार की धुवून झालं, पाहू शकता गाईस. इकडे कुटार की धुतलाय मी ना. आता मस्तपैकी बूट उट घी घातले. आता रनिंग करायला जातो मी, म्हणजे दौडाले. कारण की सकाळीच काही गेलो नाही होतो मी. तर ठीक आहे मग, चलो फिर. तर आता आलो बाई इकडे मस्तपैकी गाईज. इकडे आता संध्याकाळी होऊन राहिली, म्हणजे शाम का टाइम है भाई, है ना गाइस. तो इधर देख सकते हो वातावरण ऐसा है, सूर्य डुबलेला आहे. म्हणजे थोडीशी आता किरणे राहिली, बाकीची थोडीफार किरणे आहे का नाही गाइस. तर आता मस्त बढियापैकी जॉगिंग काय म्हणते तिला, वॉर्मअप करीन. पहिले वॉर्मअप केल्यानंतर थोडीफार रनिंग करीन. कारण की भाई आपण ना जेवण केलं थोडंसं, म्हणजे झाला म्हणा आता कमसे कम एखादा तास झाला असं जेवण केलं आपण ना. पण कसं आहे ते गालर गुलर पचलं नसन का नाही भाई. म्हणजे आपण ना, म्हणजे भूक लागली होती जम, इच्छा तर नाही होती. मग 6ला म्हटलं, मग कसं आहे तोंडाला लागलं तर पोट भरून जेवल्या पाहिजे. म्हणजे इच्छाच होते ना भाई,
एक पोळी आणखी, एक पोळी आणखी, एक घास आणखी, थोडासा भात घेतला तर आणखी थोडासा भात घ्यायचा आहे का नाही गायस. त्या कारणानं मग पूर्ण डच्च पोट भरलं. आणि कसं आहे, आवडती म्हणजे जे जर आपल्या पोटाला म्हणजे काय म्हणते आवडती भाजी जरी असली म्हणजे बेसन तसं आवडत नाही म्हणा, म्हणजे तेवढं म्हणजे नॉर्मल आहे आपलं. पण भाई त्याच्यासोबत खिचडी बी होती, आणखी पोळी मुडा उडा सलाद वलाद घे होतं का नाही, बढियापैकी भाई म्हणजे पोट भरून गेला मस्तपैकी आहे का नाही. तर हा ते यार बम दुखते आपला. कंटिन्यू आपण मोबाईल नाही पकडू शकत गाईस, आहे का नाही. तर धीरे धीरे सवय पडन आपल्याला, है का नहीं. कुछ नहीं होता ब्रो. बाकी लोग तो साला कैमरा पकड़ते हाथ में भाई, कैमरा से ब्लॉगिंग करते, कैसे कैसे करते होंगे, अपने से तो नहीं जमता. अपन ने कभी कैमरा पकड़ाई नहीं ना भाई, है ना. पकड़ेंगे कभी ना कभी, कैमरा की पकड़ेंगे, देखेंगे. अपने को आता नहीं वैसे अभी कैमरा वैमरा, पर पकड़ेंगे, देखेंगे, शूट करेंगे, बहुत अच्छा अच्छा शूट करेंगे. आगे जाके ग्रोथ हुई तो, नहीं तो नहीं, है ना. देखेंगे वैसे, है ना गाइस. तो अभी जा रहा हूं मैं मस्त. क्या पिछले हातच दुखते. काल आपल्याला ह्यायचं ना मस्तपैकी मोर दिसले होते यार, इथूनच चालले होते मस्तपैकी मोर यार. खरंच त्याले पंख नाही होते, पंख जर राहिले असते मस्त हळूहळू गेले असते. कमसे कम शूट तर चांगला घेतला असता आपण. भाई यार शूट उठगी नाही घेऊ दिलं दे ना. म्हणजे इथून पण इथून पूर्ण झाडशी होती का नाही हे गाईज, हे झाडशी असल्या कारणानं कसं आहे ते उठून परायले, आणि ह्या झाडाच्यानं मग ते लपले. जे ते कॅमेरामध्ये नाही आले, लपले नाही होते, ते चालले होते तिकडे. तर थोडेफार झाले, म्हटलं चांगली क्लिप भेटली असती, बड्या राहिलं असतं झालं. पण जाऊ दे, जो अपने नसीब में नाही वो अपने काम का क्या है ना. जे नशिबात राहिलेलं ते बरोबर भेटते, जे नशिबात नाही राहिलं ते भेटत नाही, है का नाही गायस. तर गायस आता रनिंग वनिंग मारली बा मी ना, थकलो थोडंफार, जास्तच मारली भाई, बम मारली मी ना. रनिंग 6 राऊंड मारले एवढ्या इलाक्यातले. दररोज म्हणजे मी 5 मारतो, पण आज 6 मारले. कसं आहे, जेवण करून आलो तर एनर्जी होती. तर भाई आणि थंडीच्यानं आणखी मारूशी वाटे, गरम गरम झालं पाहिजे म्हणून, है का नाही गायस. तर आता घरी जातो बा धीरे धीरे, है का नाही. मस्तपैकी बढ्या यार. खरंच भाई मला 4 दिवसातच रिझल्ट भेटून गेला. आज मी फर्स्ट शिपला गेलतो का नाही, तर भाई आल्याबरोबर मी जेव्हा पण फर्स्ट शिपला जातो का नाही, तर तेव्हा काय होतं माहिती आहे का, तिकडून फर्स्ट शिप वरून काम करून येतो, कंपनीतून काम करून आलो, जेवण खाऊन केलं का यात झोपलो का डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठतो. कोणतेच कामं नाही करत. कधी कधी एखाद्या वेळेस करून घेतो. पण आज भाई बाटा बी केला, कुटार बी आणलं, आणि आता रनिंग करायला बी आलो इकडे, व्यायाम करायला. आणखी माहिती आहे का, घरी गेल्यावर आता बाटा बी करीन आणि म्हशी बी धुईन बढियापैकी. भाई व्यायाम करण्याचा बहुत फायदा आहे, मला भेटला यार. फक्त आता मला आडस फाडस नको येतो म्हणा ना, बिमार तर होतच नको म्हणा. बिमार झालो तर मग कसं आहे यार, ते लिंक तुटून जाते, मग मन ना होत, आहे का नाही. तर भाई जायची इच्छा नव्हून राहिली, असं वाटून राहिलं का चालतच राहू चालतच राहू चालतच राहू. भाई ना मी ना कोणती दवाई खाल्ली ना, काहीच खाल्लं काहीच नाही, ना एनर्जी राहायची, ड्रिंक पिली ना काही पिलं. भाई फक्त 4 दिवस मी सकाळी सकाळी रनिंग करायला आणि व्यायाम करायला आलो बस. आणि 5व्या दिवसचा रिझल्ट भाई खतरनाक भेटला मला, खतरनाक, आहे का नाही. तर आता घरी जातो,
मग घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. म्हशी गी आल्या असन, बाटी गी करायची आपल्याला. ठीक आहे, चलो फिर अभी घर जाते. तर गाईस आता करतो पण मी बाटा. तुम्हाला हे दिसत असन मीन का म्हणते हे चुन्नी वय. इकडून ट्रॅक्टर चाललेला आहे आणि हा गवंडा, तो गवंडा याच्यातली ढेप आहे. तर हे पूर्ण मिक्स करायला लागते आणखी म्हशीसाठी मग तो बाटा बनते. मग त्याच्यापासून मग आपण तो बाटा मांडून म्हशी धुवतो मस्तपैकी. तर आता मस्तपैकी बाटा करतो बा मी. तर गाईज आम्ही सरकारी दवाखान्यात आलो होतो बा. इकडे हर्षा अंदर गेला होता तिकडून, आताच वापिस आला इकडून. तर त्याची मम्मी गेली आहे तिकडे अंदरमध्ये. 15 मिनिट झाले. तर आल्यावर मग घरी जाऊ डायरेक्ट. ठीक आहे. तर गाईज आता मामी गी आली आहे बा, होऊ शकतं तिकडे. तर आता घरी जातो बा, खूप टाईम झाला मस्तपैकी. तर ठीक आहे, मग आजचा ब्लॉग इथंच खतम करू. भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.